हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांना प्रथम मी वंदन करतो. शिवराज्याभिषेक दिनाच्या आजच्या या कार्यक्रम प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आप्पा तेली, ज्याने आता गीत सादर केलं ते अरुण काका, या ठिकाणी अनेक सगळी मंडळी परिचयाचे आहेत. पिंपुडे काका असतील, या प्रभागाच्या माजी नगरसेविका, माजी उपमहापौर शैलजाताई मोरे, या कार्यक्रमासाठी ज्यांनी संयोजनामध्ये पुढाकार घेतला असे भारतीय जनता पार्टीचे या शहराचे नेते विजयजी शिंकर, संघाचे वस्ती प्रमुख बिपिन वाघमाले, सर्व राष्ट्रीय स्वयंसंघाचे स्वयंसेवक पदाधिकारी, कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनो, गेल्या वर्षी देखील या ठिकाणी शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्त मला आपल्या समोर बोलण्याची संधी मिळाली होती. आपण शिवराज्याभिषेक याविषयी बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडवर राज्याभिषेक जो झाला तो 6 जून तारखेप्रमाणे जर विचार केला तर 6 जून 1674 साली झाला. पण त्याच्या पूर्वीचा जो काळ आहे, असं आपण पाठीमागं थोडंसं गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सगळ्या लढाया, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला संघर्ष, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांनी जमा केलेले सगळे मावळे, त्या मावळ्यांनी लढलेल्या लढाया, त्यांचा इतिहास, आणि त्याच्या पूर्वीच आपण जर गेलं, ज्याला शिवपूर्व काल म्हणतो आपण, तो शिवपूर्व काल काय होता याचा जर विचार केला तर हा संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण हिंदुस्थान वर्षानुवर्ष परकीय आक्रमणाने बेचिराग झालेला होता. मग त्याच्यामध्ये मोहम्मद गझनी असेल, मोहम्मद गौरी असेल, अल्लाउद्दीन खिलजी असेल, बाबर असेल, अकबर असेल, असे अनेक जे परकीय आक्रमण करणारे जे मोगली असतील, आदिलशाही असतील, निजामशाही असतील, यांचे जे काही सरदार या ठिकाणी आले आणि त्यांनी हिंदुस्थानला बेचिराग केलेलं होतं. शेवटचा हिंदू राजा म्हणून आपण जर पाहिलं तर राजा रामदेव राय आपण ज्याला म्हणतो, त्याच्या पराभवानंतर फारसं काय इथं हिंदुस्थानामध्ये हिंदू राजा असा शिल्लक फारसा राहिलेला नव्हता. नुकतंच राम मंदिरांचा कार्यक्रम झाला, आपण त्यावेळेला सगळ्यांनी राम मंदिराचा इतिहास ऐकला. बाबरांनी आक्रमण केलं, बाबरांनी अनेक लढाया लढल्या, वेगवेगळ्या ठिकाणी हरला, वेगवेगळ्या ठिकाणी जिंकला, परंतु राणा संघने त्याला 2 वेळा हरवलं आणि 3ऱ्या वेळेला राणा संघ पराभूत झाला आणि बाबरांनी त्या ठिकाणी जे काय राम मंदिर होतं ते राम मंदिर पाडलं आणि त्या ठिकाणी स्वतःच्या नावाने त्याचा जो सरदार होता मीर बाकी त्याला आदेश देऊन मस्जिद बांधून घेतलं. मग एकच मंदिर पाडलं का तर एकच मंदिर नाही पाडलं. ज्यांनी ज्यांनी आक्रमण केली, सोरटी सोमनाथाचं मंदिर असेल, काशी विश्वेश्वराचं मंदिर असेल, मथुरा असेल, अशी अनेक मंदिर या हिंदुस्थानामधली या परकीय आक्रमकांनी पाडली. हिंदूंच्या अतोनात अत्याचार केले, अन्याय केले. तसंच या महाराष्ट्रामध्ये या ज्या सगळ्या शाह्या होत्या, मग त्याच्यामध्ये आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल, निजामशाही असेल, मोगल असतील, या सगळ्या मोगली आक्रमणांच्या मुळे महाराष्ट्र बेचिराग झालेला होता. मोगली घोड्यांच्या टापाखाली महाराष्ट्र चिरडला गेला होता, भरडला गेला होता. आया बहिणींची आबरू लुटली जात होती.
पिकं उभी कापली जात होती, जाळली जात होती. आणि अशा वेळेला त्यांच्या विरोधात लढण्यासाठी या ठिकाणी कुणीही उभं राहत नव्हतं. मराठे पराक्रमी होते का नाही तर होते, अनेक सरदार होते का नाही तर होते, परंतु ते देखील कुठल्या ना कुठल्या दरबारामध्ये नोकरी करत होते. कुणी आदिलशाहीमध्ये नोकरी करत होतं, कुणी निजामशाहीमध्ये नोकरी करत होतं. मग त्याच्यामध्ये घोरपडे होते, खंडागळे होते, भोसले होते, जाधवराव होते, अनेक लढवय्ये होते. परंतु ते वेगवेगळ्या या कुतुबशाही, निजामशाही, आदिलशाही, मोगल यांच्याकडे नोकऱ्या करत होते. आणि त्यावेळेला मरत होते ते फक्त मराठे आणि राज्य करत होते ते मोगल, निजाम, आदिलशाह हे राज्य करत होते. ज्या वेळेला राजमाता जिजाऊंचा आणि शहाजीराजे भोसलेंचा विवाह झाला त्यावेळेला हे सगळं जिजामाता बघत होते आणि त्यांना प्रश्न पडायचा की एवढे पराक्रमी आपले सगळे मराठे, पण लढतायत कुणासाठी? तर परक्यांसाठी. आपल्या आया बहिणी पळवल्या जात आहेत, प्रश्न केले जात आहेत, उभी पिकं कापली जात आहेत, जाळली जात आहेत, शेतसारा वसूल केला जातोय जबरदस्तीने. हिंदूंना मराठ्यांना पाली राहिलेला नाही. आणि मग दिवसामागून दिवस जात आहेत. शहाजी राजांनी शिवनेरीवर जिजामातांना बाळंतपणासाठी ठेवलेलं आहे. त्यावेळेला जाधवांचं आणि भोसल्यांचं वैर सुरू होतं. सगळे निजामांच्या दरबारामध्ये नोकरीला होते आणि त्यावेळेला जिजामातांना सोडून शहाजीराजे पुन्हा कूच करतायत. काही दिवस जात आहेत आणि मग त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर होतो. हा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. शिवाजी महाराज लहानाचे हळूहळू मोठे होत आहेत आणि त्यावेळेला निजामशाहीमधनं शहाजीराजे आदिलशाहीमध्ये गेलेले असतात. कारण निजामशाहीमध्ये शहाजीराजे ज्यावेळेला होते त्यावेळेला शहाजीराजांनी देखील स्वराज्याची संकल्पना मनात बाळगून बालनिजामाला मांडीवर घेऊन स्वराज्य निर्मितीचा प्रयत्न त्यावेळेला केला होता आणि तो प्रयत्न हाणून पाडला गेला. आणि त्यावेळेला पुन्हा शहाजीराजे आदिलशाही दरबारामध्ये नोकरीला गेले. बाल शिवाजीला घेऊन बेंगळूरला जिजामाता गेलेले आहेत आणि त्यावेळेला त्या ठिकाणी शहाजीराजांच्या मध्ये आणि जिजामातांच्या मध्ये जे गुप्तगुप्त झालेले आहे, जे जे प्रयत्न शहाजीराजांनी केले होते ते प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर पुन्हा ती संकल्पना पूर्ण करण्यासाठी शहाजीराजांनी जिजामातांना काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि शहाजीराजांनी जिजामातांच्या सोबत काही विश्वासू सरदार सहकारी बरोबर देऊन पुणे परगणा ही जी जहागिरी होती ती जहागिरी शिवाजी महाराजांच्या नावाने केलेली आहे आणि या ठिकाणी पुण्यामध्ये शिवाजी महाराज आलेले आहेत. शिवाजी महाराजांनी आणि जिजामातांनी या ठिकाणी पुण्यामध्ये सोन्याचा फाळ असलेला नांगर आणलाय, लाल महालाची उभारणी केलेली आहे आणि मग त्यावेळेला शिवाजी महाराजांचं युद्धशास्त्राचं आणि राजनीतीचं शिक्षण सुरू झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मजल दर मजल करत घोडसोडे असेल, भालाफेक असेल, तलवारबाजी असेल, दांडपट्टा असेल, कुस्ती असेल, अशा प्रकारच्या युद्धशास्त्रामध्ये निपुण होत शिवाजी महाराज 12 मावळमध्ये घोडदौड करतात. आणि त्या 12 मावळमध्ये घोडदौड करत असताना आपली माणसं कोण आहे हेरून तानाजी, बाजी, येसाजी, फिरंगोजी अशा विश्वासू सहकार्यांना एकत्र करून रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेत आहेत वयाच्या 14व्या 15व्या वर्षी. लक्षात ठेवा, एवढ्या मोठ्या बलाढ्य सगळ्या शाळा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काम करतायत. या बाजूने निजामशाही अहमदनगर साईडनं, इकडनं कर्नाटक साईडनं आदिलशाही आहे, कुतुबशाही आहे आणि मोगल तर आहेतच आहे. आणि यांच्या सगळ्यांच्या विरोधात जाऊन शिवाजी महाराजांनी एक संघटन उभं केलेलं आहे. ते संघटन उभं करत असताना एक एक माणूस निवडलेला आहे. बाजी पासलकर घेतलेले आहेत, तानाजी मालुसरे घेतलेले आहेत, फिरंगोजी नरसाळा घेतलेला आहे, येसाजी कंक घेतलेला आहे आणि या सगळ्यांना एकत्र करून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेऊन पहिला तोरणा किल्ला घेतलेला आहे. 14-15 वय आहे. आपल्याला सद्यस्थितीचा विचार केला
तर 14व्या आणि 15व्या वर्षी आपली मुलं काय करतात असा जर प्रश्न आपण मनाला स्वतःला विचारला आणि त्या मुलांना आपण काय शिक्षण देतो असा जर प्रश्न आपण विचारला तर आपल्याला उत्तर मिळतं. आणि जी आई एवढ्या सगळ्या बलाढ्य शत्रूच्या विरोधात आपल्या मुलांना सांगते की शिवबा तुला स्वतःचं राज्य उभं करायचे, तुला मोगलांशी लढायचे, तुला आदिलशाहीशी लढायचे, तुला निजामशाहीशी लढायचे, त्या आईचं महत्व जर आपण बघितलं तर त्यावेळेला शिवाजी महाराजांना कथा सांगताना शिवाजी महाराजांना त्याने रामायणाच्या आणि महाभारताच्या सांगितल्या की महाभारतामध्ये पांडवांनी कौरवांना कसं हरवलं, कृष्णाने कंसाला कसं मारलं, रामाने रावणाला कसं मारलं, हे सगळ्या कथा सांगते आणि अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी प्रवृत्त करते. आणि म्हणून असं म्हटलं जातं जिच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्राची उतारी. म्हणजे जिजामातेने हे बाळाकडून जर शिवाजी महाराजांना दिलं नसतं तर कदाचित शिवाजी महाराज घडले नसते आणि पुढचा इतिहासच घडला नसता. म्हणून हे गरजेचं आहे की प्रत्येक मातेने आपल्या मुलाला काय बाळ पडू द्यायचे. शहाजी राजांनी जर समजा त्यावेळेला शिवाजी महाराजांना आणि जिजाऊला बेंगलोरलाच राहा असं सांगितलं असतं, महाराष्ट्रात त्यांना या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पाठवलंच नसतं तर पुढचा इतिहासच घडला नसता. आणि म्हणून पालकांची जबाबदारी काय आहे तर मुलांना चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करणं, त्यांना पाठिंबा देणं, त्यांचं मनोबल वाढवणं हा त्याच्यातला सगळ्यातला मतितार्थ आहे. आणि मग शिवाजी महाराजांनी एक 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 किल्ले घ्यायला सुरुवात केली. परंतु हे करत असताना शिवाजी महाराजांनी 3 गोष्टी केल्या होत्या. एक तर शिवाजी महाराजांचं संघटन कौशल्य सगळ्यात महत्वाचं आहे. शिवाजी महाराजांनी योग्य माणसांची निवड केली आणि योग्य ठिकाणी त्याला नियुक्ती केलं. मग किल्लेदार म्हणून असेल, एखाद्या युद्धावर जाण्याचा प्रसंग असेल, एखादा सरदार म्हणून नियुक्त करण्याचा विषय असेल, एखाद्या मोहिमेची जबाबदारी देणं असेल किंवा राज्यकारभार पाहण्यासाठी कारकून असेल, कारभारी असेल, या सगळ्या गोष्टींसाठी योग्य माणसाची निवड करणं आणि त्याची नियुक्ती करणं, त्या त्या ठिकाणी त्याला आपण कॉर्पोरेटच्या भाषेमध्ये प्लेसमेंट म्हणतो. आपण ज्या आता कंपन्या करतात ना त्याला पर्सनल डिपार्टमेंट असतं, HR डिपार्टमेंट असतं. ते HR डिपार्टमेंट मुलाखती घेताना वेगवेगळ्या लोकांच्या नियुक्त्या करतं आणि त्या त्या ठिकाणी त्यांना कामाला लावतं आणि मग ती कंपनी व्यवस्थित चालते. तसं शिवाजी महाराजांनी हे सगळं कॉर्पोरेट जॉब उभं करण्यासाठी म्हणून नियुक्त्या केल्या वेगवेगळ्या लोकांच्या, त्यांना प्रशिक्षण दिली, त्यांना युद्धशास्त्राचे धडे दिले, त्यांना घोडस्वारीचे धडे दिले आणि मग त्या त्या ठिकाणी त्या त्या मोहिमांवर त्यांना पाठवलं. आपण जर उदाहरणासहितच घ्यायचं म्हटलं तर अनेक मोहिमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्याला माहिती आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहिमांमध्ये मग ती सिंहगड घेण्याची मोहीम असेल, तानाजी मालुसरे. तानाजी मालुसरेंचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर त्याग आणि निष्ठा कशी असावी तर तानाजी मालुसरेंसारखी असावी. स्वतःच्या घरामध्ये स्वतःच्या मुलाचं लग्न आहे, अक्षता द्यायला, निमंत्रण द्यायला म्हणून तानाजी मालुसरे आले शिवाजी महाराजांच्याकडे आणि महासाहेबांची इच्छा की कोंढाणा किल्ला घ्यायचा आहे आणि म्हणून शिवाजी महाराजांनी ठरवलेलं आहे की या दिवशी हा किल्ला घ्यायचा आहे. आणि तानाजी मालुसरेंना कळते की महाराज कोंढाणा किल्ला घेण्यासाठी स्वतः जातीने लढायला जाणार आहेत या दिवशी आणि त्याच दिवशी रायबाचं लग्न आहे. विचार करा, आपण त्या ठिकाणी आपण स्वतः आहोत असा जरा एकदा विचार करा. आणि तानाजी मालुसरे शिवाजी महाराजांना म्हणतात, महाराज जातीने लढाई राजाने करावी आणि आम्ही वरभाग म्हणून मिरवावं हे आम्हाला शोभलं जात नाही. ही मोहीम आम्ही फत्ते करणार. आणि लग्न सोडून, रायबाचं लग्न सोडून कोंढाणा किल्ला घेण्यासाठी तानाजी मालुसरे जातात. तानाजी मालुसरे त्या ठिकाणी लढतात, धारातीर्थी पडतात, परंतु तो किल्ला घेतात. ही निष्ठा आणि त्याग स्वराज्याप्रती आणि राजांच्या प्रती. स्वतःचा विचार केला नाही, स्वतःच्या कुटुंबाचा विचार केलेला नाही त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी विचार केलेला आहे
की माझ्या स्वराज्याचा आणि माझ्या राजाचा विचार केलेला नाही. कारण लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जागला पाहिजे. ही जी म्हण म्हणतो आपण, त्या म्हणीप्रमाणे तानाजीने सांगितलं की राजा आपण लढायला जाणं हे आम्हाला शोधलं जात नाही. बाजीप्रभू देशपांडे पन्हाळगडचा वेढा पडलेला आहे. सिद्धी जोहर, फजल खान यांनी वेढा टाकलेला आहे पन्हाळगडाला. पावसाळ्याचे दिवस आहेत, दाना मोठा संपत आलेला आहे, वेढा कडक झालेला आहे आणि त्या वेढ्यामधनं सुटायचं आहे. नेतोजी पालकर वेढा तोडण्याचा प्रयत्न करतायत, परंतु ते शक्य झालेलं नाहीये. नेतोजी पालकरांना माघार घ्यावी लागलेली त्या ठिकाणी. आणि तो वेढा फोडत असताना योजना आखल्या जात आहेत आणि त्या योजना आखल्या जात असताना कशा पद्धतीने त्याच्यातनं त्या वेढ्यामधनं निष्ठायचं. आणि मग त्या ठिकाणी किल्ल्यावर बाजीप्रभू देशपांडे आहेत आणि शिवा काशीद नावाचा एक सैनिक आहे त्या ठिकाणी. शिवा काशीदास दिसायला साधारणतः शिवाजी महाराजांच्या सारखा होता, तशीच थोडीशी दाढी, तसेच नाक, तसाच चेहरा. आणि त्यावेळेला बाजीप्रभू देशपांडेंनी शिवा काशीदला जेव्हा बघितलेलं आहे, बहिर्जी नाईकांनी त्याला बघितलेलं आहे आणि शिवाजी महाराजांच्या समोर त्याला शिवाजी महाराजांचा पोशाख करून उभं केलेला आहे आणि हुबेहूब शिवाजी महाराज दिसतोय शिवा काशीद. आणि मग त्यावेळेला योजना ठरलेली आहे की गडाखाली उतरायचं आहे आणि विशाळगड गाठायचा आहे. विशाळगडाचं अंतर किती, रस्ता कुठला, झाडी गर्दाट, रात्रीच्या वेळी उतरायचं आहे. मग दिशाभूल कशी करायची, शत्रू पाठीमध्ये लागला नाही पाहिजे. मग एका बाजूला सिद्धी जोहरला बोलणी करायची याच्यामध्ये गुंतवलेलं आहे की आम्ही भेटायला येतो तुम्हाला. आणि मग दोन पालख्या काढायच्या, त्याच्यामध्ये एक शिवाजी महाराज आणि दुसऱ्या पालख्यामध्ये शिवा काशीद. शिवा काशीदला विचारलंय किंवा हे तू करशील, थोडं हो. शिवा काशीदला शिवाजी महाराज म्हणतायत, शिवा परिणाम माहिती आहे तुला, राज मरण पत्करणार, याच्यापेक्षा पलीकडे काय, पण जीवाचं सोनं होईल, कारण माझ्या राजासाठी मला मारायला लागणार आहे. विचार करा, जायचं आणि मारायचंच आहे, लढायचं पण नाही, जायचं आणि मारायचंय. तरी सुद्धा तो मावळा तयार झालाय की छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणावरून पन्हाळगडवरून विशाळगडकडे कूच करताना त्यांना कुठल्याही प्रकारचा धोका होऊ नये आणि म्हणून मी माझ्या राजासाठी सिद्धी जोहरला भेटायला जाणार आणि त्या ठिकाणी मी मरण पत्करणार हे ठरवून जीवाचं सोनं होईल असं म्हणून जीवा मारा त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे. सिद्धी जोहरने त्या ठिकाणी त्याला मारलेलं आहे आणि विचारलंय, सांग तू खरा शिवाजी आहेस का? तो म्हणतोय, अरे खरा शिवाजी तुझ्या हातात यायला एवढं काय सोपं आहे का? मरण आलं परंतु शिवाजी म्हणून आलं, माझ्या जीवाचं सोनं झालं. विचार करा काय निष्ठा असली पाहिजे स्वराज्यावर आणि राजावर. गजाखंडीमध्ये गेल्यानंतर पाठीमागं सैन्य लागलेलं आहे, सैन्य कधीही आपल्यापर्यंत येऊ शकतं असं वाटल्यानंतर बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांना म्हणतायत, राजन आपण निवडक सैन्य घेऊन विशाळगड गाठावा. त्यामुळे शिवाजी महाराज म्हणतायत, नाही बाजी नाही, आपण सगळ्यांनी लढू आणि सगळ्यांनी जाऊ परत. बाजीप्रभू देशपांडे म्हणतायत, राज लाख गेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जागला पाहिजे. आणि बाजीप्रभू देशपांडे सांगतायत, जोपर्यंत विशाळगडावर पोहोचून तुम्ही तोफांची सलामी देत नाही तोपर्यंत हा बाजीप्रभू देशपांडे या खिंडीमधनं एकही गणित पुढे सरकू देणार नाही. आणि इंच इंच जखम अंगावर होईपर्यंत बाजीप्रभू देशपांडे लढत आहेत. आणि बाजीप्रभू देशपांडे इतका वेळ लढतायत की शत्रूचा सैन्य एक सुद्धा सैनिक पुढे जाऊ शकत नाही. शेवटी इंग्रजांची बंदूक आणली जाते आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर गोळी मारली जाते. तरी सुद्धा बाजीप्रभू देशपांडे लढतायत. जोपर्यंत लढतायत तोफांचा आवाज येत नाही. ही निष्ठा, हे त्याग, याच्यामुळे स्वराज्य घडलं. ज्या वेळेला मिर्झा राजे जयसिंग चालून आले, मिर्झा राजे जयसिंगांनी पहिला पुरंदरला वेढा टाकला. त्यावेळेला मिर्झा राजे जयसिंगांनी तोफा टाकायला सुरुवात केल्या. मुरादबाजी देशपांडे त्या ठिकाणी किल्लेदार होते आणि मुरादबाजी देशपांडे इतक्या निकराने लढत होते. एका बाजूला किल्ला पडत होता, दुसऱ्या बाजूला मुरादबाजी देशपांडे लढत होते.
मुरारबाजी देशपांडे लढता लढता मुरारबाजी देशपांडेंच्या कंठातनं पान आरपार केला तरी मुरारबाजी लढत होते. म्हणून एका शाहिराने असं म्हटलेले, काळाच्या चपड्यात घालून हात मोजती दात जात ही आमची, पहा चाळून पाने आमच्या इतिहासाची. अरे जिवंत वीर ते लढले लढले नवल काय ते घडले. अरे जिवंत वीर ते लढले लढले नवल काय ते घडले. धडा वेगळे शिर झाल्यावर दळी नुसते लढले. मुरारबाजी म्हणतीत याला अमर कथा ही त्यांची, पहा चाळून पाने आमच्या इतिहासाची. पुरंदर पडलाय आणि मग शिवाजी महाराज म्हणतायत की अरे गड गेले तर परत घेता येतील, परंतु आपली लाख मोलाची माणसं अशी जात राहिली तर ते पुन्हा उभी करता येणार नाही. आणि म्हणून मिर्झाराजे जयसिंगांच्या बरोबर शिवाजी महाराजांनी तह केलेलं आहे. लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांना माहिती होतं की कुठं माघार घ्यायची आणि कुठं चढाई करायची. मिर्झाराजे जयसिंगांच्या बरोबर तह केलाय, अनेक किल्ले दिले गेलेले आहेत. आणि त्यावेळेला 5000 मनसबदारी ज्याला म्हणतो आपण, ती संभाजी महाराजांच्या नावाने घेतलेली आहे. आणि त्यावेळेला शिवाजी महाराज मोगलांच्या वतीने लढायचं असा करार झालेला आहे. आणि काही दिवसांनी औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंगांच्या गर्भी शिवाजी महाराजांना आग्र्याला बोलवलेलं आहे. औरंगजेबाचा वाढदिवस होता त्यावेळेला आणि शिवाजी महाराज या ठिकाणावरून तिकडे गेलेले आहेत. आग्रा कुठे आहे विचार करा. आपण रेल्वेने जायचं म्हटलं तरी कंटाळा येतो, वाहनाने जायचं म्हटलं तरी कंटाळा येतो, घोड्यावर जायचंय. आग्रा कुठे, महाराष्ट्र कुठं. आणि शिवाजी महाराज त्यावेळेला तिकडे गेलेले आहेत आग्र्याला. आग्र्याला गेल्यानंतर शिवाजी महाराजांना जसवंत सिंग वगैरे ज्या लाईनीमध्ये उभे होते त्याच्या पाठीमागच्या लाईनीवर उभं केलेलं आहे. शिवाजी महाराज म्हटले, अरे ज्यांनी आमच्या तलवारीच्या धाकाने पाठ दाखवून पळून गेले ते आमच्या समोरच्या लाईनीमध्ये आणि आम्ही मागच्या लाईनीमध्ये. स्वाभिमान लागू झाला त्यावेळेला शिवाजी महाराजांचा. आणि शिवाजी महाराज ताड दिशे त्या ठिकाणावरून कोर्निसात न करता म्हणजे मुजरा न करता औरंगजेबाला निघून गेले. परिणामांची कुठली तमा बाळगली नाही त्यावेळेला शिवाजी महाराजांनी. इतका स्वाभिमान मनामध्ये त्यांच्यामध्ये होता. आणि त्यावेळेला औरंगजेबाने त्यांच्यावर नजर कैदेमध्ये ठेवून पहारे बसवले. आता त्या पहाऱ्यामधून सुटायचं आहे. त्यावेळेला त्यांच्याबरोबर निवडक सैन्य होते शिवाजी महाराजांच्या बरोबर. शिवाजी महाराजांना कळून चुकलं की हा पहारा जर ढिला झाला नाही तर आपण याच्यामधून सुटत नाही. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार यायला लागले. विचार करा, संपूर्ण आग्रा मोगलांचा आहे. आग्र्याच्या आजूबाजूला सगळे मोगल आहेत, मोगल सरदार आहेत, मोगल सैनिक आहेत, त्यांच्याबरोबर मिर्झाराजे जयसिंगांचं सैन्य आहे. या सगळ्यांच्या मधनं लढाई तर शक्यच नाही, परंतु सुटून जाणं हा जो विषय आहे तो विषय देखील शक्य नाही. त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या मनामध्ये कशा प्रकारचे विचार आले असतील. आणि त्यावेळेला संभाजीराजे हे अवघ्या 9 वर्षाचे, अवघ्या 9 वर्षाचे आणि संभाजीराजे त्यांच्याबरोबर आहेत. आणि त्यावेळेला शिवाजी महाराजांनी योजना आखलेल्या आहेत वेगवेगळ्या. विचार करा की आग्र्यामधून महाराष्ट्रामध्ये यायचे, समजा नजर चुकून परत आलेच, मध्ये कुठेतरी सापडू शकतात. युद्ध करण्यासाठी सामुग्री नाहीये, सैनिक आपल्याबरोबर नाहीयेत. आणि मग कशा पद्धतीने लढाई करायची तर शिवाजी महाराजांनी त्यावेळेला पुढची योजना अगोदरच आखली होती. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातनं आग्र्याकडे जाताना अगोदरच आपले सैनिक, आपले सरदार वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यांवर पेरलेले होते. आणि कदाचित अशा प्रकारचा जर घातपात झाला तर कशा पद्धतीने आपल्याला त्याला तोंड द्यायचे ही योजना अगोदर शिवाजी महाराजांनी आखलेली होती. शिवाजी महाराजांनी पेठाऱ्यामधनं, आपण म्हणतो पण पेठाऱ्यामधनं नाही, परंतु ते पेठारे मिठाईचे वाटायला जात असताना पेठारा खांद्यावर घेऊन जाणारा एक सैनिक म्हणून शिवाजी महाराज त्याच्यातून निसटलेले आहेत. संभाजी महाराज त्यांच्याबरोबर बसलेले आहेत, लक्षात ठेवा. पण संभाजी महाराज अगोदरच बाहेर निघून गेलेले आहेत. आणि संभाजी महाराजांना बरोबर घेऊन जर निघालो आपण तर आपण पकडले जाऊ शकतो, कारण सगळीकडे दौंडी पिटली जाऊ शकते की शिवाजी महाराज आणि त्यांच्याबरोबर 9 वर्षाचा मुलगा हा निघालेला आहे. आणि बरोबरच निघताना अशी चौकशी आपली कुठे होऊ शकते. म्हणून संभाजी महाराजांना त्या ठिकाणी त्यांनी मथुरेमध्ये ठेवलेला आहे. 9 वर्षाचा मुलगा परराज्यामध्ये, पर ठिकाणी जिथं भाषा माहित नाही, बोली माहित नाही, माणसं माहित नाही, अशा ठिकाणी स्वतःचा पोटचा गोळा त्या ठिकाणी ठेवायचा आणि निघायचं सोपी गोष्ट नाही. संभाजी महाराजांना विचारलेलं आहे
शंभूराजे तुम्हाला इथे थांबावं लागेल. त्याने पण सांगितलेले हो आबासाहेब थांबू आम्ही. 9 वर्षाचा मुलगा आहे, समज बघा किती आहे. आणि त्या ठिकाणी एका ब्राह्मणाच्या घरी त्याला ठेवलेलं आहे. त्या ठिकाणी 9 वर्षाच्या आपल्या मुलाला. आणि शिवाजी महाराज त्या ठिकाणावरून वेषांतर करून दर पावलं करत निघालेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये येऊन पोहोचलेले आहेत. इथं आल्यानंतर त्यांनी कुणालाच काय सांगितलेलं नाही. त्यांनी फक्त एवढंच सांगितलेलं आहे शंभूराजांचा घातपात झाला, शंभूराजे गेले. सगळ्यांना असंच सांगितलेलं आहे. जिजाऊ माऊलींना पण असंच सांगितलेलं आहे, सगळ्या राण्यांना असं सांगितलेलं आहे. कारण काय तर संभाजी राजांची परत चौकशी शोधाशोध होऊ नये त्याच्यासाठी शंभू बाळ गेले अशी अफवा शिवाजी महाराजांनी पसरवलेली आहे. किती हिंमत लागते. श्राद्ध घातलेले शंभू बाळाचं, शंभू राजांचं श्राद्ध घातलेले शिवाजी महाराजांनी सगळ्या विधी केलेले आहेत. राजनीती कशी असते बघा, सगळ्या विधी केलेल्या आहेत. आणि मग त्याच्यानंतर संभाजी महाराज त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाच्या घरी वेदाचे धडे घेत आहेत, संस्कृताचे धडे घेत आहेत. आणि हळूहळू शिक्षित होऊन जवळ 2-3 वर्षानंतर संभाजी महाराज आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये, लक्षात ठेवा. आणि त्यावेळेला सगळ्यांना कळले की संभाजी महाराज जिवंत आहेत. म्हणजे कसली ही राजनीती. म्हणजे शिवाजी महाराजांनी त्याच्यानंतर एक किल्ले घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि सगळे किल्ले पुन्हा शिवाजी महाराजांनी घेतलेले आहेत. पुन्हा सगळे किल्ले घेतलेले आहेत. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातलेच किल्ले घेऊन थांबलेले नाहीत. शिवाजी महाराजांनी पन्हाळगड हा त्यावेळेला आदिलशाहीमध्ये होता. पन्हाळगडच्या पुढचे जेवढे किल्ले ते घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि कर्नाटक पर्यंत आंध्र पर्यंत आगेकूच केलेले शिवाजी महाराजांनी. आणि या सगळ्या घटनाक्रमांमध्ये शिवाजी महाराजांच्या बरोबर असणारे जे काही सरदार होते, जे काही सेनापती होते, जे काही सरसेनापती होते, ते त्यांच्या बाबतीत काही घटना घडलेल्या आहेत, लक्षात ठेवा. नेताजी पालकर हे सरसेनापती होते. आणि एक युद्धनीतीचा आणि राजनीतीचा भाग म्हणून नेताजी पालकरांना सांगितलं की तुम्ही आदिलशाहीकडे जा. आदिलशाहीकडनं जाऊन तुम्ही मोगलांशी लढा. आदिलशाही मधनं निघून ते परत मोगलांमध्ये आलेले आहेत. पण धूर्त मोगलांच्या लक्षात आल्यानंतर नेताजी पालकरला इराणच्या दौऱ्यावर पाठवलेले आहे. आणि फक्त पाठवलेलं नाही तर त्यांना कन्वर्ट केलेलं आहे, त्यांचं धर्मांतर केलेलं आहे, त्यांना मुसलमान केलेलं आहे. आणि नेताजी पालकरांचा पुढील खान बनवलेलं आहे, लक्षात ठेवा. ते नेताजी पालकर अनेक वर्षानंतर ज्या वेळेला रायगडावर महाराजांच्याकडे भेटायला आलेले आहेत तेव्हा कुलीन खान म्हणून भेटायला आलेले आहेत. ते नेताजी पालकर म्हणून नाही, त्यावेळेला त्यांचं धर्मांतर झालेलं होतं. त्याच्या अगोदर ज्या वेळेला अफजल खानाची आक्रमणं झाली त्या आक्रमणांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सक्का मेहुणा सईबाईंचा भाऊ त्याला पाठवलेला आहे बजाजी निंबाळकरला, त्याला मुसलमान बनवलेला आहे. आणि मग ह्या सगळ्या घटनाक्रमांमध्ये अशी आक्रमणं होतच राहतील. असे आपले लोक हिंदूंचे मुसलमान होतील. आणि ह्या हिंदू झालेल्या मुसलमान लोकांना जर पुन्हा आपल्याकडे घेतलं नाही तर आपल्याकडं हिंदू लोक राहणार नाहीत शिल्लक, तर आक्रमण तर होतच राहणार. असा विचार करून छत्रपती शिवाजी महाराजांनी या सगळ्यांना मुस्लिमाचा परत हिंदू करण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे. त्यावेळेला अनेक लोकांनी विरोध केलाय. त्यावेळेच्या धर्ममार्तंडाने विरोध केलाय की आपल्या धर्मशास्त्रामध्ये अशी प्रोव्हिजनच नाहीये की एकदा आपल्या धर्मामधनं धर्मांतर करून मुसलमान होऊन किंवा ख्रिस्ती होऊन जर दुसऱ्या धर्मामध्ये एखादा मनुष्य गेला तर त्याला परत आपल्या धर्मामध्ये येत नाही असं शिवाजी महाराजांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु महाराजांनी त्या वेळेला सांगितलेले की अरे आपलाच माणूस जबरदस्तीने दुसऱ्या धर्मामध्ये गेला असेल आणि स्वेच्छेने परत त्याला आपल्या धर्मामध्ये येता येणार नसेल तर असलं धर्मशास्त्र काय कामाचं. ही परिस्थिती आपण जर लक्षात घेतली तर काही वर्षाचं माझं उदाहरण आपण जम्मू काश्मीर ज्याला म्हणतो आपण, त्यावेळेला जी आक्रमणं झाली काश्मीरमध्ये, ज्या पंडितांना मारलं गेलं, कापलं गेलं, स्त्रियांना पंडितांच्या पाठवलं गेलं, भ्रष्ट केलं गेलं, त्यावेळेला काहींना प्रस्ताव ठेवले मुसलमान झाला तर जिवंत सोडू. आणि त्यावेळेला काही पंडितांनी त्यावेळेला धर्मांतर केलं. आणि ते पंडित आज ते मुसलमान आहेत काश्मीर मधले, जे भाटके झाले ते कडवे झाले. कारण राजा हरिसिंहाच्या वेळेला त्यांनी असा प्रस्ताव ठेवला होता की आम्ही मूळचे हिंदू आहोत, आम्हाला परत धर्मामध्ये घ्या. परंतु त्या वेळेला देखील काही धर्ममार्तंडाने विरोध केला, त्यांना धर्मामध्ये घेतलं गेलं नाही आणि मग ते मुसलमानच राहिले.
आणि त्या मुसलमानांनी नंतर त्या पंडितांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि पंडितांना काश्मीर खोड सोडून पळून जावं लागलं. लक्षात ठेवा, या गोष्टींचा विचार केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा अभ्यास केल्यानंतर जेवढा शिवाजी महाराजांनी बजाजी निंबाळकरांना आपल्या धर्मामध्ये घेतलं, हिंदू धर्मामध्ये घेतलं, त्यावेळेला त्या घरावर अनेकांनी बहिष्कार टाकला. निंबाळकरांच्या घरावर त्यांच्या मुलाला पण मुलगी द्यायला तयार नाही. महाजी निंबाळकरांना त्याला मुलगी द्यायला तयार नाही. त्यावेळेला शिवाजी महाराजांनी अजून एक काम केलं की स्वतःची मुलगी त्याला दिली आणि सन्मानाने आपल्या समाजामध्ये यावं याच्यासाठी व्यवस्था केली. नेताजी पालकरांना पुन्हा आपल्या धर्मामध्ये घेतलं तर नेताजी पालकरांनी सांगितलं की महाराज मला हिंदू म्हणून मारायचंय, मला मुसलमान म्हणून मारायचं नाहीये, त्यामुळे मला आपल्या धर्मामध्ये घ्या. नेताजी पालकरांना विधिवत आपल्या धर्मामध्ये घेतलं. हे शिवाजी महाराजांचे थोर विचार लक्षात ठेवा की धर्मशास्त्र काय सांगतं, लिहिलेलं धर्मशास्त्र आपण वाचून जर ते फक्त अनुकरण करत असू तर आपल्या समाजाला नेमकं काय पाहिजे, आपला समाज हा सुरक्षित कसा राहील, आपला समाज हा आपल्यामध्येच कसा राहील याचा विचार शिवाजी महाराजांनी केला. आणि त्यावेळेला या दोन गोष्टी केल्या. अनेकांना विधिवत जबरदस्तीने जे पाठवले गेले होते त्यांना हिंदू धर्मामध्ये घेतलं आणि अनेकांना संरक्षण देण्याचं काम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं राजनीतीचा विचार केला, युद्धनीतीचा विचार केला, तसा रयतेचा देखील विचार केला. रयत ही शेतकरी होती, रयतेला प्रोत्साहन मिळालं पाहिजे, रयत जगली पाहिजे, वाचली पाहिजे, रयतेचा आपल्यावर विश्वास असला पाहिजे. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांनी रयतेचा विचार केला. बाबाजी पाटलांनी ज्या वेळेला एका महिलेवर अत्याचार केला, एका आपल्यावर अत्याचार केला, बलात्कार केला, त्यावेळेला शिवाजी महाराजांच्याकडे तक्रार ज्या वेळेला आली ती आपला महिला तिने मृत्यूला सामोरं केलं, मृत्यूला कवटाळलं आणि तिच्या वडिलांनी शिवाजी महाराजांच्याकडे तक्रार केली. त्यावेळेला बाबाजी पाटलाला जेरबंद करून आणण्यात आलं. तेव्हा बाबाजी पाटील हा मुजोर तो उद्धटपणे उत्तर द्यायला लागला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदेश दिला ह्याचा चौरंगा करा, म्हणजे हात आणि पाय दोन्ही छाटून टाका आणि ह्याच्या जेवणाची व्यवस्था तेवढी करा, म्हणजे हा जगला पाहिजे. याच्याकडे बघितल्यानंतर सगळ्यांना कळलं पाहिजे की पुन्हा अशा प्रकारचं कृत्य कोणी करता कामा नये. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांचा विचार केला, त्यांना अवजारं दिली, बी बियाणं दिली, त्यांची शेती पिकावी, त्यांच्या बाजाराला भाव मिळावा, या सगळ्या गोष्टींची व्यवस्था केली. आणि एवढंच केलं नाही तर आपल्या सरदारांना, सैनिकांना खरमरीत पत्र लिहिलं की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला देखील आपल्या सरदाराने, शेतकऱ्यांनी हात लावता कामा नये, कारण शेतकरी म्हणतील, रयत म्हणत की यांच्यापेक्षा मोगल बरे. असा शेतकऱ्यांचा विचार करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. दुसरं शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलेलं आहे, त्याची नोंद आहे की त्यांनी असं म्हटलेलं आहे सरदारांना वगैरे की आपण झोपताना, कारण त्यावेळेला काय लाईट नव्हती, जे विद्युत प्रवाह नव्हता त्यावेळेला मशाली असायच्या, दिवे लावलेले असायचे, वाती असायचे, वातींचे दिवे असायचे. शिवाजी महाराजांनी पत्रात लिहिलेले आहे की आपण ज्यावेळेला झोपाल त्यावेळेला दिवाबत्ती विझवून झोपावं, कारण एखादी बत्ती त्याच्यातली वात एखादा उंदीर घेऊन पळून निघून जाईल आणि एखाद्या गवताच्या गंजीला आग लागेल आणि जनावरांच्या दाण्या गोट्याचा प्रश्न निर्माण होईल, याची दक्षता सगळ्या सरदारांनी घ्यावी असं पत्र लिहिलेलं आहे. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केलेला शिवाजी महाराजांनी, रयतेचा. आजची परिस्थिती काय आहे? शेतकरी आत्महत्या करतायत, शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. जो 10 वर्षापूर्वी सोयाबीनचा भाव होता, याच्यातले काही शेतकरी असतील किंवा गावाकडे शेती असेल त्यांना सगळ्यांना माहिती आहे, 10 वर्षापूर्वी जो सोयाबीनचा भाव होता त्याच्यापेक्षा भाव आज कमी आहे. परंतु खतांचे भाव मात्र वाढलेत, जे औषध फवारणीचे भाव वाढलेत, माणसाची रोजंदारी वाढलेली आहे. शेतकरी होणार कसा तयार? शिवाजी महाराजांचं चरित्र एवढ्यासाठी महत्वाचं आहे की आपल्याला नेमकं कुठल्या कुठल्या घटकांवर लक्ष द्यायचंय. शिवाजी महाराजांनी आपल्या गुप्तहेर खात्याला, बैरजी नायकांना हे सांगितलेलं आहे की माझे अंगरक्षक दर 3 आठवडे हे तपासायचे, माझे अधिकारी, माझे सरदार हे दर 3 महिन्याला तपासायचे की बाबा हे नीट कामकाज करतायत का नाही करतायत. अधिकारी, सरदार शेतकऱ्यांना नागवतात का, रयतेला नागवतात का, शेतकरी शेतसारा जास्त घेतात का, त्यांच्याकडे जबरदस्ती वसूल करतायत का, कोणाची जमीन तर हडप करत नाहीत ना.
कुणाच्या जमिनीवर ताबा तर घेत नाहीत ना. ह्या सगळ्या गोष्टी चेक करायला सांगितलेल्या आहेत बहिर्जी नायकांना आणि अंगरक्षकांच्या बाबतीत देखील सांगितलेले. कारण अंगरक्षक जर पितूर झाला तर राजा संपायला वेळ लागत नाही. त्यामुळे अंगरक्षकांना देखील तपासायला सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे बहिर्जी नाईक सगळी इत्तमभूत माहिती शिवाजी महाराजांना रिपोर्टिंग करत होते. आता अंगरक्षकांच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर इंदिरा गांधींची हत्या कोणी केली? त्यांच्या अंगरक्षकांनी केली. ऑपरेशन ब्लू स्टार जे झालं सुवर्ण मंदिरामध्ये, जनरल अरुण कुमार वैद्य त्यांना आदेश दिला गेला जे काय भिंद्रनवाला प्रकरण आहे ते सगळं मोडून काढायचे आणि त्या ठिकाणी आर्मी घुसवली गेली सुवर्ण मंदिरामध्ये आणि ते प्रकरण मोडीत काढलं गेलं. आणि त्याच्यानंतर शीख दुखावले गेले आणि शीख समुदायांनी भिंद्रनवाल्यांनी अतिरेक्यांनी त्यांच्या अंगरक्षकांनाच फोडलं आणि इंदिरा गांधींची हत्या ही त्यांच्या अंगरक्षकांनी केली. इंटेलिजन्स ब्युरो ज्याला म्हणतो आपण किंवा रॉ म्हणतो आपण, जी गुप्तहेर खाते भारताचं, त्यांनी रिपोर्ट केला होता की आपल्या अंगरक्षकांपासून आपल्याला धोका आहे. इंदिरा गांधीने त्याकडे दुर्लक्ष केलं. लक्षात ठेवा शिवचरित्र किती महत्वाचे आहे. एक पंतप्रधान या ठिकाणी गमावला गेला म्हणून शिवचरित्र काय फक्त लढाया ऐकण्यासाठी नाहीये. कोंढाण्याची लढाई लढली जिंकली, पन्हाळगडाची लढाई लढली जिंकली, आग्र्यावरून सुटका झाली एवढंच नाहीये, तर किती बारकावे त्याच्यामध्ये शिवचरित्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला कळते. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी एक एक किल्ले घेत 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 राज्यकारभाराची सुस्थिती अशी तयार केली. संपूर्ण हिंदुस्थानमध्ये नाही तर हिंदुस्थानच्या बाहेर शिवाजी महाराजांचं नाव ज्यावेळेला गेलं त्यावेळेला काका भट्ट उत्तरेमधून आलेले. वेगवेगळ्या जर मोहिमांचं विश्लेषणात्मक जर आपल्याला सांगायचं म्हटलं तर त्याला 4-5 दिवस लागतील. अनेक लढाया शिवाजी महाराजांनी लढलेल्या आहेत. मग त्या नेसरीच्या खिंडीमधला पैलवानखानाच्या विरोधातली लढाई असेल ज्याच्यामध्ये प्रतापराव सरनाईक दारादेवी पडले, आपलं प्रतापराव गुजर दारादेवी पडले, किंवा कोंडाची फर्जंदानी 50 मावळ्यासहित जो पन्हाळगड घेतला ती लढाई असेल, अशा कित्येक लढाई आहेत शिवाजी महाराजांच्या इतिहासामधल्या. परंतु लढायांचं विश्लेषण करत असणार नाही. आज शिवराज्याभिषेक दिन आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी एक एक अशा लढाया लढत लढत राज्याची घडी बसवली आणि घडी बसवत असताना या सगळ्या गोष्टी भारताच्या बाहेर, हिंदुस्थानच्या बाहेर, उत्तरेपर्यंत, उत्तरेच्या बाहेर देखील ज्यावेळेला ह्या सगळ्या वार्ता केल्या त्यावेळेला काका भट्ट उत्तरेमधनं छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला आलेले आणि उत्तरेमधनं भेटायला आल्यानंतर काका भट्टांनी शिवाजी महाराजांना विचारलेले. त्यावेळेला शिवाजी महाराजांना राजे म्हटलं जायचं. राजे, बरोबर, शिवाजी राजे भोसले असं नाव त्यावेळेला घेतलं जायचं. शिवाजी महाराजांच्या समोर बसल्यानंतर, जिजामातांच्या समोर बसल्यानंतर काका भट्टाने असा प्रस्ताव केलेला आहे की राजे आपण अभिषिक्त राजे व्हावं, आपण राज्याभिषेक करून घ्यावा. कारण जोपर्यंत आपण राज्याभिषेक करून घेणार नाही तोपर्यंत सार्वभौम राजा म्हणून आपली गणना होणार नाही. शिवाजी महाराजांनी त्यावेळेला ह्या कल्पनेला थोडा विरोध केलेला आहे. कारण शिवाजी महाराजांनी म्हटलेले की हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, हे राज्य माझं नाही आहे, ही श्रींची इच्छा हे राज्य व्हावे. त्यामुळे मी राजा म्हणजे अभिषेक करून मी काय करणार. त्यावेळेला काका भट्टांनी मासाहेबांना सांगितलेलं आहे, मासाहेबांनी काका भट्टांनी सांगितलेलं आहे की प्रजेसाठी, प्रजेला हमी मिळण्यासाठी किंवा शत्रूंवर बचत बसण्यासाठी आपण अभिषेक करून घेणं किती गरजेचं आहे हे ज्या वेळेला शिवाजी महाराजांना सांगितलं गेलं त्यावेळेला शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घ्यायला तयारी दाखवलेली. आणि मग राज्याभिषेक करून घेण्यासाठी अगोदर अशी काय राज्याभिषेक हिंदुस्थानमध्ये अनेक वर्ष झालेला नव्हता. त्यामुळे त्याची परंपरा किंवा त्याची जी काही संस्कृती, संस्कार वगैरे फार कोणाला माहीत नव्हते. त्यामुळे अनेक ब्राह्मणांना, अनेक पंडितांना त्या ठिकाणी बोलवलं गेलं. त्यांना अनेक ग्रंथांचा अभ्यास करायला सांगितला. त्या ग्रंथांवरनं राज्याभिषेक ही विधी याच्यासाठी एक वेगळा ग्रंथ तयार केला गेला आणि त्या ग्रंथाप्रमाणे राज्याभिषेक करायचं ठरलं. आणि त्यावेळेला मग जे जे त्या ग्रंथाप्रमाणे ज्या ज्या विधी आहेत त्या त्या विधी करायच्या. परंतु त्याची तयारी करण्यासाठी जवळजवळ अगोदर अनेक दिवस राज्याभिषेकाच्या तयारीला सुरुवात झालेली आहे. वेगवेगळ्या नद्यांची जल त्या ठिकाणी आणलेली आहेत गडावर. त्याच्या अगोदर रायगडची निर्मिती ज्या वेळेला झाली त्यावेळेला रायगडच्या निर्मितीच्या वेळेला काय काय संकल्पना, ही राजधानी आपली असावी म्हणून ही संकल्पना मांडली गेलेली आहे. त्यावेळेला हिरोजी इंदोरकर जे होते त्याला स्थापत्यशास्त्राचे प्रमुख म्हणतो आपण, ज्याला आर्किटेक्ट म्हणतो आपण अशा आत्ताच्या भाषेमध्ये, त्याला रायगड बांधण्याची
त्यांना आज्ञा दिलेली आहे. आणि हिरोजी इंदोरकरांनी अतिशय उत्कृष्ट आता रायगड बांधलेला आहे. विचार करा, शिवराज्याभिषेकाच्या वेळेला त्या ठिकाणी हत्ती झुलत आहेत. कसे काय झुलत असतील हत्ती त्यावेळेला, कारण रायगडावर हत्ती चढणं शक्य नाही. पण ज्या वेळेला हे माहिती होतं की उद्या जाऊन ही राजधानी होणार आहे, हत्तीची पिल्ल अगोदरच तिथं रायगडावर आणून ठेवलेली आहे. त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, म्हणजे कितीही लोक आले तरी पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून रायगडावर 3 टाकं तिथे बांधलेले आहेत. म्हणजे तलाव खोदलेले आहेत 3 वेगवेगळ्या प्रकारचे, आणि त्याच्यामधला जो दगड आहे तो रायगडच्या बांधणीसाठी वापरलेला आहे. त्या ठिकाणी बाजारपेठेची निर्मिती केलेली आहे, सरदारांच्या घरांची निर्मिती केलेली आहे, राणीवासा निर्माण केलेला आहे, राजमहाल निर्माण केलेला आहे, राज दरबार निर्माण केलेला आहे, नगरखाना निर्माण केलेला आहे, जगदीश्वराचं मंदिर बांधलेलं आहे. अनेक गोष्टी त्यावेळेला लक्षात घेऊन त्यावेळेला हिरोजी इंदोरकरांनी बांधलेल्या आहेत. आणि ताशीव असा कडा असलेला तो रायगड तो पाहायला शिवाजी महाराज जेव्हा आले तेव्हा अतिशय खुश होऊन हिरोजी इंदोरकरांना विचारताय की हिरोजीराव तुमची बिदागी सांगा. आणि त्यावेळेला हिरोजी इंदोरकर म्हणतायत, महाराज बिदागी मी सांगेल की जर देणार असेल तर एक इच्छा आहे. त्यावेळेला बोला, तुम्ही ज्या ज्या वेळेला जगदीश्वराला याल दर्शनासाठी त्या त्या वेळेला तुमच्या पायाची धूळ एका पायरीवर ज्या ठिकाणी पडेल त्या पायरीच्या तिथं माझं नाव देण्यात यावं. विचार करा, आता जर आर्किटेक्ट असता तर म्हटलं असता बांधकामाचा खर्च एवढा, त्याच्यात 30% एवढी माझी बिदागी, बरोबर ना? असंच आहे ना कधी. तर शिवाजी महाराजांनी त्यावेळेला ती आज्ञा दिली की हिरोजी इंदोरकरांचं नाव पायरीला देण्यात यावं. आपल्यापैकी अनेक जण रायगडला गेलेले असतील, त्या ठिकाणी त्या पायरीवर लिहिलेले शेवेशे ठाई तत्पर हिरोजी इंदोरकर. लक्षात ठेवा, ही म्हणतात श्रद्धा आणि निष्ठा. हिरोजी इंदोरकरांनी अनेक किल्ले बांधले, प्रतापगड बांधला, सिंधुदुर्ग बांधला, अनेक किल्ले त्यांनी बांधले. ज्या वेळेला शिवाजी महाराज आग्र्याला होते त्यावेळेला पैसे कमी पडत होते, त्यावेळेला स्वतः हमी घेऊन सावकारांच्याकडनं कर्ज घेतलं हिरोजी इंदोरकरांनी आणि सिंधुदुर्ग हा पाण्यामधला किल्ला बांधलेला. लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलेलं आहे, कारण शिवाजी महाराजांना माहिती होतं पुढचा धोका हा इंग्रजांच्या पासून आहे आणि तो समुद्र मार्ग आहे आपल्याला. शिवाजी महाराजांनी स्वतःचं आरमार उभं केलेलं आहे. शिवाजी महाराजांनी अनेक किल्ल्यांची निर्मिती केलेली आहे, स्वतःचा आरमार निर्माण केलेला आहे. कोकणावर जर वचक ठेवायचं असेल तर आरमार पाहिजे, हे शिवाजी महाराजांनी त्यावेळेला ओळखलेलं होतं. आणि शिवाजी महाराजांनी रायगडची राजधानी करायची ही संकल्पना ज्या वेळेला केली त्यावेळेला हा किल्ला निर्माण झालेला आहे. आणि ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी राज्याभिषेक करून घेण्याचा विचार केला त्यावेळेला अगोदरच असा त्या किल्ल्याची निर्मिती झाली होती. विचार करा, त्या रायगडवर किमान 1 लाखापेक्षा जास्त लोक आहेत. वेगवेगळे सरदार आहेत, सैनिक आहेत, व्यापारी आहेत, मनसबदार आहेत, रयत आहे, जनता आहे, वेगवेगळ्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत. 1 लाख लोक, त्या लोकांना पुरेल इतकं अन्नधान्य साठा त्या ठिकाणी आहे, त्या लोकांना पुरेल इतकं पाणी त्या ठिकाणी आहे. विचार करा, राज्याभिषेक कधी झाला, महिना कुठला होता? साधारणतः जून महिना. पाऊस अजून पडलेला नसतोय, बरोबर आहे. आपल्याकडच्या तर नद्या आत्ताच ठाक कोरड्या पडलेल्या आहेत, धरणं ठाक कोरडी पडलेले आहेत. त्यावेळेला रायगडवर जून महिन्यामध्ये ते टाक्या भरलेलं पाणी होतं. 1 लाख लोकांना पुरतील आणि त्यांच्या घोड्यांना, हत्तींना, उंटांना पुरेल एवढं पाणी होतं. विचार करा शिवाजी महाराजांची कल्पना कशी असेल. त्यावेळेला 1 लाख लोक साधारणतः त्या ठिकाणी रायगडवर आहेत. रायगडवर लेलचेल सुरू झालेली आहे. त्या ठिकाणी त्याच्या अगोदर प्रतापराव गुजर बेलोल खानाचं पारिपत्य करण्यासाठी गेलेले आहेत. बेलोल खानाचं पारिपत्य प्रतापराव गुजरांनी केलेलं आहे. आणि बेलोल खान त्यावेळेला शरण आलेला आहे. बेलोल खानाला प्रतापराव गुजरांनी वाट मोकळी करून दिलेली आहे, म्हणजे शरण आलेल्याला मरण नाही म्हणून वाट मोकळी करून दिली आहे. परंतु शिवाजी महाराजांना हे माहिती होतं की बेलोल खान पुन्हा चढून येऊ शकतो, पुन्हा आपल्याला नासधूस करू शकतो, पुन्हा आपल्याला त्रास देऊ शकतो. शिवाजी महाराजांनी खरमरीत पत्र लिहिलेले, तुम्ही तर शिपाईगिरी केली, न्याय निवाडा करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तो राग मनामध्ये आहे, ती खंत मनामध्ये आहे की महाराज नाराज झाली. आणि त्यावेळेला बेलोल खान पुन्हा येतोय, धुळीचे लोट दिसत आहेत आणि शिवाजी महाराजांचे जे सरसेनापती होते प्रतापराव गुजर, नेसरी साईडला त्या ठिकाणी त्यांची राऊटी होती. त्यावेळेला थोड्या मोजक्यात सैन्यानिशी त्या बेलोल खानावर तुटून पडलेले आहेत आणि त्या ठिकाणी नेसरीच्या किंडीमध्ये प्रतापराव गुजर मारले गेलेले आहेत. म्हणून म्हटलं जातं बेडात दौडले 7 सरदार होते त्यांच्याबरोबर. आणि काही दिवसापूर्वी घडलेलं आहे, राज्याभिषेकाच्या काही दिवसापूर्वी घडलेलं आहे. आणि मग राज्याभिषेक जर करायचा असेल तर सरसेनापती पाहिजेत. आणि म्हणून हंबीरराव मोहित्यांना त्यावेळेला सरसेनापती म्हणून नियुक्ती केलेली आहे शिवाजी महाराजांनी.
आणि त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वेगवेगळ्या नद्यांचं पाणी त्या ठिकाणी जल त्या ठिकाणी आणलेलं आहे. 32 मानाचं सोन्याचं सिंहासन बनवलेलं आहे. लक्षात ठेवा, 32 मानाचं सोन्याचं सिंहासन तेव्हा बनवलेलं आहे. अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केलेली आहे. त्याच्यामध्ये पंतप्रधान असतील, दबीर असतील, वाकणीस असतील, सुरनीस असतील, सरनोबत असतील, अशा अष्टप्रधान मंडळाची निर्मिती त्यावेळेला केलेली आहे. त्यावेळेला विधिवत सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुलदेवतेचं दर्शन घ्यायचं असं सांगितलेलं आहे. मग तुळजापूरला तुळजाभवानीला दर्शनाला जाणं शक्य झालेलं नाही. शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर जे भवानी मातेचं मंदिर आहे त्या ठिकाणी त्या भवानी मातेच्या मंदिरामध्ये त्याची प्रतिष्ठापना शिवाजी महाराजांनी केलेली आहे. त्या महाराष्ट्रामध्ये 3 मूर्ती अशा आहेत भवानी मातेच्या, त्या शिवाजी महाराजांनी स्वतः प्रतिष्ठापना केलेली आहे. एक तुळजापूरची, कारण तुळजापूरची जी अगोदरची भवानी मातेची मूर्ती होती ती अफजल खानाने फोडलेली होती, ती बंगलेली होती. त्यामुळे तिथली एक मूर्ती शिवाजी महाराजांनी प्रतिष्ठापित केलेली आहे. दुसरी प्रतापगडची भवानी मातेची मूर्ती, आणि तिसरी आहे पारगड. नाव ऐकलेलं आहे का कोणी? पारगड, पारगड नाव नाही ऐकलेलं? पारगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 ला बांधलेला आहे. पारगड हा टेहळणीचा किल्ला म्हणून बांधलेला आहे. तो पारगड हा किल्ला चंदगड आणि गोव्याच्या म्हणजे गोव्याच्या बॉर्डरवर आहे साधारणतः. चंदगडच्या पलीकडं आणि गोव्याच्या अलीकडं त्या बॉर्डरवर आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बघा जे जे धारातीर्थी पडलेले सरदार, सैनिक, मनसबदार, सेनापती जे होते त्यांच्या पुढच्या पिढीला तिने वाऱ्यावर नाही सोडलेलं आहे. बाळ रायबाचं लग्न स्वतःच्या निगराणीमध्ये केलेलं आहे. बाळ रायबाला स्वतःच्या निगराणीमध्ये प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि रायबाला त्या पारगडला किल्लेदार म्हणून 500 शिबंदी देऊन नेमलेले. रायबाला पायदळाचा प्रमुख बनवलेला आहे. प्रतापराव गुजरांच्या मुलीला राजाराम महाराजांची पत्नी म्हणून आणलेलं आहे. शिवाजी महाराजांनी ते जे धारातीर्थी पडलेले सगळे सरदार सेनापती होते त्यांना वाड्यावर सोडलेलं नाही. त्यांचं कुटुंब पुन्हा सावरावं अशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे. तो पारगड किल्ला, त्या ठिकाणी भवानी मातेचं मंदिर आहे. चंदगड पासून साधारणतः 35-40 किलोमीटर अंतरावर आहे. आणि त्या ठिकाणी अजिंक्य पारगड म्हणतात त्याला देखील. तो कधी देखील कुणाला जिंकता आला नाही. आणि आज देखील त्या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्या ठिकाणी रायबा हे किल्लेदार होते आणि शेलार मामाचे रायबाचे मामा होते, त्यांची पिढी आणि रायबाची पिढी म्हणजे मालुसऱ्यांची पिढी आणि शेलारांची पिढी आजही त्या किल्ल्यावर वास्तव्याला आहे. 13वी, 14वी, 15वी वंशज आहेत त्या किल्ल्यावर. कधी तुम्हाला जर शक्य झालं तर पारगडला जाऊन या. तुमच्या लक्षात येईल की शिवाजी महाराजांनी तो किल्ला कशासाठी बांधला असेल. अशा 3 किल्ल्यांवर जे भवानी माता, 2 किल्ले आणि तुळजापूरचं, अशा 3 मंदिरांमध्ये भवानी मातेची जी काही मूर्ती आहे ती शिवाजी महाराजांनी प्रतिष्ठापित केलेली आहे. आणि मग तुळजापूरला जाणं शक्य नाही झालं म्हणून भवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी प्रतापगडला शिवाजी महाराज पहिल्यांदा आलेले आहेत. भवानी मातेचं तिथलं दर्शन घेतलेलं आहे. वेगवेगळ्या विधी पार पाडलेल्या आहेत. आणि विधी पार पाडत असताना वेगवेगळ्या ब्राह्मणांना त्यांनी त्या ठिकाणी बोलवलेले. त्यांना होण ज्याला म्हणतो त्यावेळेचं होण हे चलन होतं. 17,000 होण ही बिदागी फक्त ब्राह्मणांना दिलेले शिवाजी महाराजांनी त्यावेळेला. या सगळ्या विधी करण्यासाठी संपूर्ण अनेक दिवस तो विधी चाललेला होता. जे जलकुंभ होती ते वेगवेगळ्या सरदारांच्या, अष्टप्रधान मंडळांच्या अशा हातामध्ये दिलेले आहेत. त्या जलकुंभाने जलाचा अभिषेक शिवाजी महाराजांच्यावर त्यांनी सगळ्यांनी केलेला आहे. आणि शिवाजी महाराज हे त्यावेळेला राज्याभिषेक करून घेण्यासाठी तयार झालेले आहेत. शिवाजी महाराजांनी भरजरी पोशाख केलेला आहे. शिवाजी महाराजांनी आभूषणं चढवलेले आहेत. शिवाजी महाराज त्या 32 मान सोन्याच्या सिंहासनाच्या दिशेने येत आहेत. शिवाजी महाराजांच्या हातामध्ये राजदंड आहे. शिवाजी महाराजांच्या बरोबर राज पत्नी म्हणून म्हणजे राणी म्हणून सोयराबाई आहेत त्यावेळेला, आणि युवराज म्हणून त्यावेळेला संभाजी महाराज आहेत. हे तिघही त्या राजसिंहासनाकडे निघालेले आहेत. आणि शिवाजी महाराज त्या ठिकाणी धबकतायत. शिवाजी महाराजांच्या डोळ्यासमोर सगळा इतिहास तरळतोय. शिवाजी महाराजांना असं वाटतंय की अरे हा माझा तानाजी, हा माझा बाजी, हा माझा फिरंगोजी, हा माझा यसाजी. अनेकांच्या संघर्षाने बलिदानांनी ज्यावेळेला स्वराज्य उभं राहिलं त्यावेळेला हा राज्याभिषेक माझा होत आहे. आणि त्यावेळेला शिवाजी महाराजांच्यावर छत्रचामर धरलं गेलेलं आहे. आणि त्यावेळेला अभिषेक झालेला आहे, मंत्रोच्चार झालेला आहे. अनेक ब्राह्मणांनी वेदांच्या जयघोषामध्ये मंत्रोच्चार केलेला आहे. आणि छत्रपती ही पदवी त्यावेळेला शिवाजी महाराजांनी धारण केलेली आहे. आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज असं शिवाजी महाराजांना म्हटले गेले. लक्षात ठेवा. तेव्हा घोषणा दिली गेली आहे शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय. त्यावेळेला अनेक सरदारांना आभूषण दिलेले आहेत, पण अष्टप्रधान मंडळांना आभूषण दिलेली आहेत, वस्त्र दिले गेलेले आहेत, शस्त्र दिले गेलेले आहेत, उंड दिलेत, घोडे दिलेत, हत्ती दिलेत. अनेकांना, अनेक गरिबांना
त्या ठिकाणी अन्न, जेवण, पाणी, वस्त्र असं दिलेलं आहे. आणि असा थाटामाटामध्ये रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक त्या ठिकाणी पार पडलेला आहे. जिजाऊ मातेच्या डोळ्यातनं अश्रूच्या धारा वाहत आहेत, आनंद अश्रू आहेत. ते शिवाजी महाराजांनी आयुष्यभर जी काही पराकाष्ठा केली, जे काही संघर्ष केला, त्याचं फळ म्हणजे आजचा हा राज्याभिषेक आहे. दागा भट्टाने मंत्रोघोषाच्या मध्ये राज्याभिषेकाची विधी पूर्ण केलेली आहे. आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती झालेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने या राज्याला, या महाराष्ट्राला सार्वभौम असा राजा मिळालेला आहे, लक्षात ठेवा. म्हणून आज असं म्हटलं जातं, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश राजाधिराज सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. अशा प्रकारचा जयघोष त्यावेळेला त्या ठिकाणी झाला. आणि आपले राजे हे छत्रपती झाले, आपले राजे हे छत्रपती झाले. आपण या ठिकाणी अतिशय शांत बसून, मी जे काय बोललो त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील त्या समजून घ्याव्यात. आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. आपण सगळे ज्येष्ठ आहात. अनेकांनी इतिहास अभ्यासलाय, वाचलाय, संशोधन केलेलं आहे. अनेक मालिकांच्या मधनं, चित्रपटांमधनं इतिहास वाचलेला, ऐकलेला आहे. त्याच्यामध्ये माझ्या बोलण्यामध्ये काही एखादा शब्द जर पुन्हा आलेला असेल तर आपण क्षमा करावी अशी विनंती आपल्याला करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.